जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांच्या वाहनांवर ट्रॅफिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. न्यायालय प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वकिलांना पुन्हा वाहन पार्किंगची परवानगी देण्यात आली आहे. कोर्ट परिसरातून गाड्या जप्त केल्याच्या निषेधार्थ वकिलांनी दिलेल्या कामबंद आंदोलनाचा इशाराही यानंतर मागे घेण्यात आला आहे. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर पडदा पडला असला तरी भविष्यात अशा प्रकारची कारवाई होऊ नये यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याची मागणी वकील संघटनांकडून करण्यात येत आहे. मागच्या 5 दिवसापासून हा गतिरोध वकिलांचा प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज साहेबांविरुद्ध होत आहे. याचं एक साधारणचं कारण होता. अनेक वर्षापासून आम्ही सगळे वकील इथे आपली गाडी लावत होतो, परंतु 5 दिवसापूर्वी PD साहेबांनी DCP ट्रॅफिकला बोलवलं आणि आमची सगळ्यांची गाडी आत लावायची नाही असा एक आदेश त्यांनी काढला. ते DCP साहेबांना ओरल आदेश होता. आता जेव्हा आम्ही मागच्या वेळी एक आंदोलन केला तेव्हा त्यांना माहीत पडलं की त्यांचा हे जे आदेश होता मौखिक आदेश DCP ट्रॅफिकला ते गैरकायदेशीर आहे. म्हणून त्यांनी आता एक लिखित आदेश काढला. त्याचा त्यांनी DCP ट्रॅफिकला म्हणून सांगून आमचे सगळे येणाऱ्या सगळे रस्त्यावर बॅरिकेड्स लावले आणि आम्हा सगळ्या वकिलांना आमची गाडी आत येऊ दिले नाही. म्हणून आज एक मोठा आंदोलन आम्हा सगळ्या वकिलांचा झाला. त्याच्यात आम्ही सगळे अंदाजे 300-400 वकील एकत्रित झालो. आम्ही सगळे इथे आंदोलन केला. त्याच्यानंतर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजला जाऊन भेटलो. जेव्हा आम्ही सगळे त्यांना भेटलं त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला जे त्रास होत आहे, कारण की आम्ही इथे 4000 वकील आपलं काम करण्यासाठी येतो, रस्त्यावर गाडी आम्ही पार्क करू शकत नाही. आता तुम्ही आम्हाला म्हणताय की कोर्टाच्या आवारात गाडी पार्क नाही करायची, तर हे जे आमच्यासोबत जे काही अन्याय झालेला आहे ते आम्हाला सहन होणार नाही. याचा प्रतिरोध आम्ही सगळ्या वकिलांनी आज प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज समोर केला आणि त्याचा असा एक निर्णय आला की आमचे बार काउन्सिलर्स वगैरे सगळे त्यांच्याकडे गेले. त्यांना प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट हायकोर्टाचे माननीय न्यायमूर्ती श्री किलोर साहेबांशी ते बोलले आणि आमच्या आंदोलनाला आज एक सफलता मिळालेली आहे. आणि प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज साहेबांनी 31 तारखेपर्यंत कोणतीही गाडीला चालान करणार नाही आणि गाडींना कोर्टाच्या आवारात प्रवेश करू देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. 1 तारखेला आम्ही सगळे वकील न्यायमूर्ती श्री किलोर साहेबांना भेटणार आहे 31 तारखेला आणि हे सगळं आमचं जे काही प्रॉब्लेम आहे आम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करू. पण आज आमचे वकिलांनी जे अभूतपूर्व एकता दाखवलेली आहे, गैरकायदेशीर कृत्याचा विरोध दाखवलेला आहे आणि हिटलरशाहीचा जे कार्य जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज साहेबांनी केला ते त्याचा विरोधात आम्ही सगळे वकील एकत्रित येऊन संघटित होऊन आम्ही याचा विरोध केला आणि आम्हाला ही सफलता मिळालेली आहे.